रत्नागिरीतल्या 2 अवलियांनी एक नाचणी मळण्याचं मळणी यंत्र तयार केलंय। विशेष म्हणजे कमी खर्चात हे मळणी यंत्र काम करतं। ग्रामस्थांचा या मळणी यंत्रामुळे फायदा होताना दिसतोय। पाहूयात नेमकं कसं काम करतं हे मळणी यंत्र आणि काय आहेत याची वैशिष्ट्ये। गुहागर तालुक्यातील कौंढर काळसूर गावातील या 2 तरुणांनी संशोधन संस्थेतील शोधाच्या तोडीचं काम केलंय। विजय जोशी आणि सचिन गुजर या 2 तरुणांच्या आगळ्या-वेगळ्या नाचणी मळणी यंत्राची चर्चा सध्या जिल्ह्याभरात आहे। कारण अगदी आपल्या आजूबाजूला मिळणाऱ्या वस्तूंपासून हे यंत्र तयार करण्यात आलंय। पावसाळ्यात कोकणात भाताबरोबर नाचणीचं पीक घेतलं जातं। त्यात नाचणीच्या मळणी करण्यासाठी मजूर मिळणं कठीण झालंय। त्यामुळेच विजय आणि सचिनच्या डोक्यात ही कल्पना आली आणि तयार झालं कोकणातलं पहिलं नाचणी दळणारं मळणी यंत्र। मी एक ड्रम घेतला आणि एक स्टँड बनला टेबल 3 फुटाचा 3 बाय 2 चा आणि 2.5 फूट उंची। त्याला खाली 2 स्पीड मोटर बसवलेली आणि ड्रमच्या मधून एक रॉड दिलेला रॉड म्हणजे साफ्टिंग। त्या साफ्टिंगला 7 रॉड बसवले आतमध्ये। ते रॉड फिरल्यामुळे मोटरने आतवरून एका ठिकाणी कंस टाकायची। कंस टाकल्यावर ती मोटर फिरवते। फिरवल्यावर ती कंस बारीक होतात। बारीक झाल्यावर थोड्या वेळाने कमीत कमी 3 मिनिटांनी ती खोलल्यावर कंस बाहेर पडल्यावर ती दाणे शाप बारीक होतात। हे मळणी यंत्र तयार करण्यासाठी विजय आणि सचिननं एक ड्रम, 2 HP ची मोटार, 4 लोखंडी रॉड यांचा वापर केलाय। हे यंत्र तयार करण्यासाठी विजय आणि सचिनला आतापर्यंत 26,000 रुपये खर्च आलाय। विशेष म्हणजे या मळणी यंत्रातून एका तासात 2 क्विंटल नाचणी मळून होते आणि याला खर्च येतो फक्त 300 रुपये। 25 ते 26,000 रुपये खर्च आलाय। पारंपरिक पद्धतीने नाचणी व्यवसाय म्हणजे करत होते लोक, त्यांना सोपी व्हावी म्हणून ह्या मशीनचा सर्वत्र उपयोग पंचक्रोशीतल्या लोकांना झालेला आहे। साधारण एका तासाला 200 किलो नाचणी निघते आणि 300 रुपये तिला खर्च येतो। सध्या विजय आणि सचिननं तयार केलेल्या या यंत्रामुळे अनेकांना फायदा होतोय। सध्या पंचक्रोशीतील ग्रामस्थ आपली नाचणीची मळणी करून घेण्यासाठी विजय आणि सचिनशी संपर्क साधतायत। ज्या वेळेला नाचणी करायचं त्यावेळेला खूप त्रास व्हायचा। आता ही मशीन आल्यामुळे लोकांना म्हणजे भरपूर फायदा झालाय की लोकांना आता अशी अपेक्षा आहे की नाचणी करायची लोकांना आवड निर्माण होत निघाली ह्या मशीनमुळे। या दोघांनी हे यंत्र नेमकं कसं केलं आणि नेमकं कशा पद्धतीने याचा वापर केला जातोय हे पाहण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी देखील विजय आणि सचिन यांना भेटण्यासाठी आले। जिल्ह्यात कुठेही नाचणीचं मळणी यंत्र नाही आहे आणि या तरुणांनी हे विकसित केलेलं आहे। तालुक्यात किंवा जिल्ह्यामध्ये नाचणीचं क्षेत्र हळूहळू कमी होत आहे कारण त्याच्या उत्पादनासाठी जो खर्च येतो तो वाढतो आहे, परवडत नाही। परंतु अशा प्रकारचं जर मळणी यंत्र या ठिकाणी विकसित केलं तर त्याला नाचणीचं क्षेत्र वाढण्यासाठी मदत होणार आहे। आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारून हे अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाचं काय अनुदान देता येतं काय यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। विजय आणि सचिन यांनी तयार केलेल्या मळणी यंत्राचा ग्रामीण भागात नक्कीच फायदा होईल एवढं मात्र नक्की। प्रणव कोळेकर, झी मीडिया, गुहागर, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।